रोज रोज भाजी पोळी भाकरी खाऊन कंटाळला असेल तर हा पदार्थ नक्की करून बघा. विदर्भात की नाही याला येळणे असं म्हणतात. त्यापूर्वी मस्त पाऊस पडला होता. मग काय, आमच्या गावाकडे गावरान मका मिळतो, तो आणला आणि छान भाजून खाल्ला. मुगाची डाळ 5-6 तास भिजेपर्यंत पहिले चटणी करून घेतली. शेंगदाणा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, मीठ हे मिक्सरला लावून चटणी करून घ्यायची. थोडा वेळ असल्यामुळे मग पटकन मटकी भिजवून घेतली. डाळ भिजल्यानंतर त्यात लसूण, शोप, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर, जिरं ऑप्शनल आहे, हे सर्व टाकून थोडं जाडसर असं वाटून घेत. खाण्यास तर पौष्टिक असतातच, पण चव मात्र एक नंबर. हे नक्की करून बघा. माझ्याकडे पुरणपोळीचा, वाटप भाजण्याचा, डोश्याचा, भाकरीचा, अजून कसले कसले भरपूर तवे आहेत. सारण पातळ पसरवलं तर क्रिस्पी आणि जाड केलं तर इतके सॉफ्ट की वयस्कर माणसेही खाऊ शकतात. 9:15च्या दरम्यान आमच्या घरात ब्रह्मकमळ उमलल्यामुळे आम्ही सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी एकत्र येऊन पूजा केली. बाय.